हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग तत्वज्ञ जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्व भजनी लोकांच्या पाठ्यातला. कारण ज्या ज्या वेळेला आपण भजनाला सुरुवात करतो त्याच्या वेळी आपण रूपाची मालिका म्हणत असतो आणि त्या रूपाच्या मालिकेतील 3 क्रमांकाचा भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज परमात्म्याचा श्रीविग्रह पाहिल्यानंतर तुकोबारांच्या अंतकरणावरती जो परिणाम झाला, तुकाराम महाराजांना जो अनुभव प्रत्ययाला आला, तो अनुभव तुकोबारा या अभंगातून शब्दद्वारा अधोरेखित करतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंय. तत्पूर्वी 2 गोष्टींचा परिहार हा तितकाच महत्वाचा, अधिक अत्यावश्यक आहे. तो म्हणजे असा, श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पवित्र अशा प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये हा उत्सव संपन्न होत असतो. या उत्सवाचा आजचा दिवस हा आरंभाचा दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा रामपूर मार्ग ताम्हाणे परिसरातील सर्व भगवत भक्त उपासकांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं सार रूपाने जर चिंतन करायचं झालं तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून हे रूप आवडे याची 3 कारणं सांगतात. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तुमचं हे रूप मला आवडतं. काय कारण? त्याची 3 कारणं तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलेली आहेत. 1, तो परमात्मा गोजीर आहे म्हणून मला आवडतो. 2, तो परमात्मा सगुण आहे म्हणून मला आवडतो. 3, तो परमात्मा सुखाची प्राप्ती करून देणार आहे म्हणून मला आवडतो. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणातून तुकाराम महाराज हाच देव मला का आवडतं किंवा हे रूप मला का आवडतं याची 3 कारणं सांगतात. दुसऱ्या चरणातून तुकाराम महाराज त्या आवडीचं लक्षण सांगतात. तिसऱ्या चरणातून तुकाराम महाराज प्राप्त झालेल्या सुखाचं लक्षण सांगतात आणि शेवटच्या चरणातून तुकाराम महाराज आपलं उपास्य दैवत अर्थात रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग भगवान परमात्म्याकडे लढीवालाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक अभंगाचं जर आपण स्वतंत्र चिंतन केलं तर प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे आपल्याला वेगवेगळी भूमिका पाहायला मिळते. त्याच्या भूमिकेतून तुकाराम महाराजांनी जगताला उपदेश केलेला आहे. तुकोबारांच्या गाथ्याचं चिंतन करा म्हणजे आपल्याला कळेल. काही अभंगातून तुकाराम महाराज जगतविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज स्वविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज संत विषयक अनुभव सांगतात, तर काही अभंगातून तुकाराम महाराज देवविषयक अनुभव सांगतात. काही अभंगातून तुकाराम महाराजांनी जगतविषयक अनुभव सांगितलेला आहे. हे नेमकं जग कसं आहे, या जगाकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, कोणत्या भूमिकेतून आम्ही जगाकडे बघत असतो किंवा आमच्या दृष्टिकोनातून हे जग कसं आहे याचे सुद्धा स्वतंत्र वर्णन करणारे अभंग तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही अभंगातून तुकाराम महाराज जगतविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज स्वविषयक अनुभव सांगतात. मी नेमका कोण आहे? नवे मी वासुदेव तत्वाचा इथपासून ते विठ्ठल तळी भरला, गीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची ही अवस्था प्राप्त होईपर्यंत नेमका मला कोणता अनुभव आला याचे सुद्धा स्वतंत्र अभंग आपल्याला पाहायला मिळतात. नवे तुकाराम महाराज काही अभंगातून साधक अवस्थेचा अनुभव सांगतात, तुकाराम महाराज काही अभंगातून सिद्ध अवस्थेचा अनुभव सांगतात. नवे साधक अवस्थेपासून ते सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोच होत असताना मला कोणता अनुभव आला याचे सुद्धा स्वतंत्र. त्याच्याही पुढे सांगू का, सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते सुद्धा
काही अनुभव सांगणारे स्वतंत्र अभंग आपल्याला तुकोबारांच्या गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काही अभंगातून तुकाराम महाराज जगतविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज स्वविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज संतविषयक अनुभव सांगतात. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये संत प्रकरण नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. मग संतांच्या नामाचा महिमा असेल, संतांच्या गुणाचा महिमा असेल, संतांच्या शक्तीचा महिमा असेल किंवा संतांच्या संघाचा महिमा असेल, स्वतंत्र संत प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काही अभंगातून तुकाराम महाराज जगतविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज स्वविषयक अनुभव सांगतात, काही अभंगातून तुकाराम महाराज संत विषयक अनुभव सांगतात, तर काही अभंगातून तुकाराम महाराज देवविषयक अनुभव सांगतात. हा नेमका देव कसा आहे, सगुण आहे का निर्गुण आहे, याची सुद्धा स्वतंत्र चर्चा तुकाराम महाराजांनी काही अभंगातून केलेली आहे. प्रस्तुत कीर्तनासाठी जो घेतलेला अभंग आहे, या अभंगातून तुकाराम महाराज देवविषयक अनुभव सांगतात. प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवाद करतात. त्या एका वाक्याला धरून आपण चिंतनाला सुरुवात करूया. जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. जगामध्ये सांगतो मी थोडेसे विकल्प या संबंधानं मांडतो. सुरुवात काय केली आपण, प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवाद देवविषयक तुकाराम महाराज करताय. काही माणसं अशी असतात त्यांच्याकडे अनुभवही नसतो आणि अनुवादही नसतो. काही माणसं अशी असतात त्यांच्याकडे अनुभव असतो परंतु अनुवाद नसतो. 2. काही माणसं अशी असतात त्यांच्याकडे अनुवाद असतो परंतु अनुभव नसतो. 3. आणि काही माणसं अशी असतात त्यांच्याकडे अनुभवही असतो आणि प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवादही करता येतो. विठ्ठल विठ्ठल. क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने जर मुद्द्याचा विचार करायचा झाला तर काही माणसं आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अशी माणसं आपल्याला जगतामध्ये दिसतात, महाराज पाहायला मिळतात. त्यांच्याकडे कुठलाही अनुभव नाही, कोणताही अनुवाद नाही. साधं सोपं सांगू का, माहिती नाही आणि सांगायचंही नाही. कळालं? असं साधं सांगितलं की लोकांच्या लगेच लक्षात, अनुभव अनुवाद म्हटलं की लगेच लोकांच्या लक्षात येत नाही. माहिती नाही आणि अशी लोक असतात, महाराज असतात. आता आपण सगळेजण इथं कीर्तनकार, प्रवचनकार असा नेहमी अनुभव येत असतो. एखाद्या गावामध्ये आपण कीर्तनाला जात असतो. ते गाव आपल्याला नौखं असतं. आपण काय करतो, त्या ज्या गावामध्ये कीर्तनाला जायचं असतं ते गाव पत्ता तो कागदावरती लिहून घेतो. ज्या गावामध्ये जायचं त्या गावची एसटी पकडतो, त्या गावामध्ये जातो. आता गावामध्ये गेल्यानंतर एसटी काय आपल्याला कार्यक्रमाच्या एकदम दारामध्ये घेऊन जात नाही. आपण उतरतो, विचारावं लागतं बाबा गावामध्ये कुठे सप्ताह चालू आहे, कुठे उत्सव चालू आहे, कुठे कीर्तन आहे. आपण काय करतो, एसटीतून उतरल्यानंतर समोर जे दुकान दिसतं ते पानपट्टीवाल्याचं दुकान. आपण त्याच्याजवळ विचारतो, अरे बाबा काय कुठे काय कार्यक्रम, कुठे आहे, कुठे सप्ताह चाललाय, कुठे कीर्तन आहे. तो पानपट्टीवाला पान लावतच सांगतो, महाराज खरं सांगू का, आम्ही असल्या भानगडीत पडत. आता ही भानगड आहे, म्हणजे माहिती नाही आणि सांगत नाही. काही लोक असे असतात अनुभवही नाही, अनुवादही नाही. चला पुढे दुसऱ्या मुद्द्याचा विचार करा. मी कोणता दुसरा मुद्दा आपल्या समोर मांडला होता, अनुभव असतो परंतु अनुवाद नसतो. मी या मुद्द्याचा विचार 2 अंगाने करेन. व्यावहारिक अंगाने आणि अध्यात्मशास्त्र दृष्टिकोनात 2 अंगाने मी याचा विचार करतो. अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. सांगू का काय सांगायचं, अगदी लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे. अनुभव आहे परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. अनुभव असतो, मी दोन्ही भूमिका माहीत असतं परंतु सांगायचं नाही. अशी लोक पाहायला मिळतात. घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहित होतं परंतु मी मुद्दाम. अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. आणखी दुसऱ्या अध्यात्मशास्त्र दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर ब्रह्मविदपणाचा अनुभव घेता येतो. अयमात्म ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, सर्व खल्विकम ब्रह्म, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता येईल. परंतु प्राप्त झालेला ब्रह्मविदपणा आपण शब्दाच्या माध्यमातून सांगू शकतो. माहीत असून सुद्धा सांगत नाहीत ते वेगळे. ऐका, माहीत असून सांगत नाहीत ते वेगळे.
परंतु माहीत आहे, परंतु माहीत असलेलं आपण शब्दाच्या माध्यमातून सांगू शकत नाही, ते वेगळे. अनुभव आहे परंतु त्यांच्याकडे अनुवाद नाही. अनुभव आहे, अनुवाद नाही. ब्रह्मविद याचा विचार करा ना. मी ब्रह्मविद आहे याचा अनुभव घेता येईल, परंतु मी ब्रह्मविद आहे हे शब्दाच्या माध्यमातून सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण असं आहे, मी ब्रह्मविद आहे हे जर आपण शब्दातून सांगायला गेलो तर ब्रह्मविदपणा निघून जातो. शब्दातून ब्रह्मतत्व, परमतत्व आपल्याला सांगता येत नाही, मला संकुचित करता येत नाही. कारण शब्द कसे आहेत, शब्द हे परिच्छिन्न आहेत. शब्दाची परिच्छिन्नता आणि वर्णविषयाची व्यापकता याची सांगड शब्दाने घालता येत नाही. शब्द काय करू शकतो याचा विचार अमृतानुभवामध्ये आलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, अरे हा शब्द काय करू शकतो? पूर्वी अनुभवाला आलेल्या पदार्थाचं फक्त स्मरण करून देऊ शकतो, याच्या पुढे काही करू शकत. बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरण आधी प्रसिद्ध अमृताचा विषय तू ऐसा नव्हे, ज्ञानोबा बोलतात. 2 वेळा ही ओवी आले, एक दुसऱ्या प्रकरणामध्ये आणि 6व्या प्रकरणामध्ये. बाप उपयोगी वस्तू शब्द कशा करता प्रसिद्ध आहे? स्मरणदानी प्रसिद्ध. याच्या पलीकडे हा शब्द काही करू शकत नाही. म्हणजे मला मुद्दा काय मांडायचा, अनुभव आहे परंतु प्राप्त झालेला अनुभव आपण शब्दाच्या माध्यमातून सांगू शकत नाही. 2 मुद्द्याचा विचार केला. पहिला मुद्दा मी काय सांगितला? अनुभवही नाही, अनुवादही नाही. चला पुढे. अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. तिसऱ्या मुद्द्याचा विचार करा. अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आता सगळे आपण कीर्तनकार आबा याच प्रकारामध्ये मोडतो बरं का. आपण तुकोबारांचा एखादा अभंग कीर्तनासाठी घेऊ, 2 तास अगदी बोलू, तर तुम्हाला सांगावं आपल्याला परमार्थाचा अनुभव आहे का? परमार्थाचा अनुभव आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल या अभंगावरती कीर्तन करणं सोपं आहे. परंतु तुकाराम महाराजांना जी प्राप्त झालेली अवस्था आहे ती अवस्था आपल्याला झाली अजून त्याचा काय अनुभव आलाय? अनुवाद आहे आपल्याकडं. आपण 2 तास अगदी कीर्तन करू शकतो, प्रवचन 1 तास करू शकतो, परंतु आपल्याला कोणताही अनुभव नाही. कोणताही अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. चला पुढे 4थ्या मुद्द्याचा विचार करा. जगतामध्ये काही लोक अशी आहेत त्यांच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. या प्रकारामध्ये संत महात्मे मोडतात. संत महात्मे मोडतात. संतांकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. तुका म्हणे ताकोणी सांगे किंवा हाग्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा किंवा अनुभव आले. प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवाद फक्त संत महात्मे करतात. या अभंगाचं आपण जर चिंतन केलं तर या अभंगातून तुकाराम महाराजांना परमतत्वाच्या दर्शनाचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाचा अनुवाद तुकाराम महाराज या अभंगातून करतात. या अभंगातून तुकाराम महाराज जो अनुभव प्रत्ययाला आला, प्रत्ययाला अनुभवाचं चिंतन तुकोबारा या अभंगातून करतात. तुकाराम महाराजांना परमतत्वाचं दर्शन झालेलं आहे. तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा श्रीविग्रह पाहिलेला आहे
आणि श्री विग्रह पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सांगताय. एकच फक्त मी पूर्व पक्ष मांडतो. त्या पूर्व पक्षाचा प्रस्तावनेमध्ये उत्तर पक्ष करतो आणि मी अभंगामध्ये प्रवेश करतो. तुकाराम महाराजांना देवाचं दर्शन झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी काय पाहिलं? देवाचं रूप पाहिलं. मला सांगा खरंच देवाला रूप घेता येतं का हो? देवाला रूप घेता येतं का? कारण श्रुती माऊलीने परमात्म्याचं वर्णन करत असताना अशा पद्धतीत अशा शब्दात वर्णन केलंय. तो परमात्मा कसा आहे? अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम, तथा रसम नित्यम गंधम वच्चत असे श्रुती माऊली वर्णन करते. तो अशब्दम आहे, अस्पर्शम आहे, अरूपम आहे. इथं माझा मुद्दा आहे. तो जर परमात्मा अरूपम असेल, त्याला जर रूप धरता येत नाही अशा पद्धतीचं जर वर्णन श्रुती माऊली करत असेल तर देवाला किंवा परमात्म्याला रूप धरता येतं का? या पूर्व पक्षाचा उत्तर पक्ष मी असा करेन, देवाला रूप धरता येतं. परमात्मा रूपाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला रूपा. तो नावाला जसा आला तसाच तो परमात्मा रूपालाही आला. परमात्मा रूपाला येणं म्हणजे काय? अवताराला येणं. अवताराला येणं म्हणजेच रूपाला येणं आहे हो. अवतार या शब्दाची व्याख्या अशी सांगितली जाते, अवताराचे इति अवतारा हा, खाली येणं याला काय म्हणतात? अवतार असं म्हणतात. भगवान परमात्मा अवताराला आले. मी अवताराला कशा करता येतो किंवा माझी अवताराची प्रयोजन काय आहेत? भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखातून गीतेमध्ये सांगितले की नाही? तो प्रसिद्ध श्लोक आपल्या सगळ्यांच्या पाठ्यातला आहे. यदा यदा हि धर्मस्य भारत अभिस्तदान धर्मस्य तदात्मनाम सुजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत. भगवान परमात्मा सांगतात मी अवताराला येतो कशा करता? धर्माची संस्थापना करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता. ही भगवान परमात्म्याच्या अवताराची कुंती मातेनं सुद्धा अवताराची प्रयोजन अनेक सांगितलेली आहेत. ती सगळी मी प्रयोजन सांगत बसत नाहीत. आपला मुद्दा काय चाललाय? देवाला रूप धरता येतं का? देवाला रूप धरता येतं. कारण अवताराला येणं म्हणजेच रूपाला येणं आहे. मला सांगा रूपाला आल्याशिवाय धर्माची संस्थापना करता येईल का? रूपाला आल्याशिवाय भक्तांचं रक्षण करता येईल का? रूपाला आल्याशिवाय दुर्जनांचा नाश करता येईल का? नाश करता येणार. रूप हे धरावंच लागतं मला. भगवान परमात्मा रूपाला आले म्हणून तर नामदेवरांच्या हातातला नैवेद्य खाल्ला की नाही? भगवान परमात्मा रूपाला आले म्हणून तर जनाबाईच्या गौऱ्या वेचल्या की नाही? मला सांगा. तो परमात्मा रूपाला येतो. किती किती अवताराला आला. किती अवताराच्या राशी तो हा. किती रूप घेतली महाराज? अनंत रूपे अनंत वेशे देखले अनंत रूपे अनंत वेशे कुमादेवर कोण बांधले कुमादेवर कोण बांधले कुमादेवर कोण बांधले माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव अनंत रूपे अनंत वेदी देखिला जाती अनंत रूपे अनंत वेदी देखिला जाती कुमादेवर खून बांधली गैसी कुमादेवर खून बांधली गैसी कुमादेवर खून बांधली गैसी कुमादेवर खून बांधली गैसी. एक दोन रूप घेतली नाही. भगवान परमात्म्याने अनंत रूपे अनंत वेळी. याचा अर्थ काय होतो? भगवान परमात्माला रूपाला येतो. भगवान परमात्मा अवताराला येतो. तुकाराम महाराज सांगतात तो भगवान परमात्मा सगुण झाला. सगुण परमात्मा आम्ही पाहिला. ऐका, देवाचं दर्शन, देवाचा श्री विग्रह असा कुणालाही पाहता येत नाही. कुणालाही पाहता येत नाही.
परमतत्वाचं दर्शन होण्याकरता सूक्ष्म दृष्टी लागते महाराज. ढोबळ दृष्टीने परमात्मा दिसत नाही, तर परमात्मा कसा आहे, अतिशय सूक्ष्म आहे. रनियान महतो मनियान असं वर्णन परमात्म्याचं आहे. ढोबळ दृष्टीने परमात्मा दिसत नाही, त्याच्याकरता सूक्ष्म दृष्टी लागते. एखाद्या वेळेला सूक्ष्म दृष्टीने ढोबळ एखादी वस्तू दिसेल, परंतु ढोबळ दृष्टीने सूक्ष्म वस्तू दिसत नाही. परमतत्वाचं दर्शन होण्याकरता किंवा देव दिसण्याकरता शास्त्राने महत्वाची 2 कारणं सांगितलेली आहेत. एक, बघणाऱ्याची दृष्टी सूक्ष्म असली पाहिजे, आणि 2, बघणाऱ्याचा तेवढा अधिकारी असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. दृष्टी सूक्ष्म लागते म्हणा. मी सांगतो आपल्याला, भगवान परमात्म्याने 10व्या अध्यायामध्ये विभूती विस्तार सांगितला. विभूती विस्तार अर्जुनाने ऐकला, आणि अर्जुनाने विभूती विस्तार ऐकल्यानंतर अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणू लागले, देवा मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा, चतुर्भुज रूप दाखवा. मला अंतःकरणामध्ये इच्छा झाली आहे, आणि ती अनिवार्य इच्छा अर्जुनाने भगवान परमात्म्याच्या समोर प्रगट केली. अर्जुनाच्या मुखातून यायची खोटी महाराज, कारण भगवान परमात्मा अर्जुनावरती नितांत प्रेम करत. लगेच भगवान परमात्म्याने आपलं चतुर्भुज रूप प्रगट केला. चतुर्भुज रूप प्रगट केल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना बघ माझं विश्वरूप. भगवान म्हणतात अर्जुनाला बघ, अर्जुनाला काही दिसेना. अर्जुन म्हणतो, देवा अहो तुम्ही म्हणता बघ, पण तुम्हाला दिसत नाही ना. या दृष्टीने तुमचं चतुर्भुज रूप दिव्य रूप मला दिसणार नाही. तुम्ही मला काय करा, दिव्य दृष्टी द्या. आणि ज्यावेळेला मग भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, त्यावेळी त्या दिव्य दृष्टीने अर्जुनाला परमात्म्याचं दिव्य रूप पाहता. परमात्मा अतिशय सूक्ष्म असल्यामुळे तो सामान्य दृष्टीने परमात्मा दिसत नाही. चला पुढे. बघणाऱ्याचा अधिकार सुद्धा तेवढा असावा लागतो बरं का. बघणाऱ्याने तेवढा अधिकार संपादन करून घ्यावा लागतो. मी आपल्याला उदाहरण सांगतो. भक्तिशास्त्रामध्ये असं एक वर्णन आलंय. काय झालं, भगवान परमात्म्याने वेणूनाद केला. वेणूनाद केला, सगळ्या गोपिका आल्या. भगवान परमात्म्याला काय करायचं होतं, रासलीलेच्या निमित्तानं गोपिकांना आनंद द्यायचा होता. वेणूनाद केल्याबरोबर सगळ्या गोपिका झालं. भगवान परमात्म्याने ते रासमंडळ तयार केलं. भगवंताला हल्लिका नृत्य करायचं होतं. हल्लिका नृत्य. हल्लिका नृत्य म्हणजे असं आहे, एक नायक आणि एक नायिका. आता तिथं किती गोपी होत्या माहितीये का, 1-2 नव्हत्या, 100 कोटी गोपिका, आणि परमात्मा आमचे एकटे. आता सगळ्या गोपिकांना तो परमात्मा पाहिजे होता, दुसरा कोण चालत नव्हता. देवाने काय केलं, जेवढ्या गोपिका तेवढी रूपं घेतली, झालं रास लीलेला सुरुवात झाली. ही चालू असलेली रासलीला सगळ्या त्या इंद्र वरुण वगैरे सगळ्या त्या स्वर्गातल्या देवांना कळालं. सगळे देव बघायला आले विमानी घेऊन. बरं एकटे आले नाहीत. इंद्र आला, इंद्राची पत्नी इंद्राणी आली. वरुण आला, वरुणाची पत्नी वरुणाने आली. कुबेर आला, कुबेराची पत्नी घेऊन आला. सगळेजण बघायला लागले खाली. गंमत अशी झाली महाराज, की जी रासलीला चालली होती, भगवान परमात्म्याचं जे नृत्य चाललं होतं ना, ते नृत्य फक्त स्त्री देवतांना दिसलं, पुरुष देवतांना दिसलं नाही. इंद्राची बायको इंद्राणी म्हणते, काय परमात्मा सुंदर नाचतोय. इंद्र म्हणतो, देव कुठे आहे. वरुणाची पत्नी वरुणाने म्हणते, काय देवाचं लावण्य रूप आहे, किती सुंदर नाच. वरुण म्हणतो, देव कुठे आहे. कुबेराची बायको म्हणते, किती सुंदर परमात्मा नाचतोय. कुबेर म्हणतो, देव कुठे. याचा अर्थ काय होतो, स्त्री देवतांनी अधिकार प्राप्त करून घेतला होता. स्त्री देवानी अधिकार प्राप्त न केल्यामुळे त्यांना देव दिसला नाही. माझा मुद्दा हाच आहे. देव परमतत्वाचं दर्शन, परमात्म्याचा श्रीविग्रह असा कुणालाही पाहता येत नाही. पाहणाऱ्याची दृष्टी सूक्ष्म असावी लागते, आणि 2, पाहणाऱ्याने तेवढा अधिकारही संपादन करून घ्यावा लागतो. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराजांची दृष्टी ही सूक्ष्म आहे. अधिक तुकाराम महाराजांचा काय, तुकोबाऱ्यांच्या अधिकाराची चर्चा करता महाराज. तुकोबाऱ्यांचा अधिकार म्हणजे साक्षात भगवान परमात्मा. तुकाराम महाराजांना जर वैकुंठाला नेण्याकरता जर देहूनगरीत येत असेल, तर तुकाराम महाराजांच्या अधिकाराची चर्चा करण्याचं कारण नाही. तुकोबाऱ्यांची दृष्टी ही सूक्ष्म होती. तुकाराम महाराजांनी तेवढा अधिकारही संपादन करून घेतला होता. तुकाराम महाराजांना देवाचं दर्शन झालं.
तुकाराम महाराजांनी देवाचा श्रीविग्रह पाहिला आणि श्रीविग्रह पाहिल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणू लागले, देवा हेच तुमचं रूप मला आवडे. अभंगाचं पहिलं चरण. आवडे रूप गोदी रे सगुण, आवडे रूप गोदी रे सगुण, आवडे रूप गोदी रे सगुण, आवडे पाहिला. तुकाराम महाराजांना परमतत्वाचं दर्शन झालं आणि तुकाराम महाराज देवाला सांगू लागले, हे रूप आवडे. आवडे इथून सुरुवात करावी लागेल. आवड म्हणजे नेमकं काय? आवड कशाला म्हणायचं? आवड जडाला असते की आवड चराला असते? आवड जडाला नसते, आवड चराला असते. आवड चराला असते म्हणजेच आवड जीवाला असते. आवड जरी जीवाला असली तरी सुद्धा सर्व जीवांची आवड परमात्म्याच्या संबंधानं असते असं आपल्याला म्हणता येणार. सगळ्याच लोकांना देव आवडतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण असं जर आपण म्हणायला लागलो तर अतिव्याप्ती दोष लागेल. सगळ्यांना देव आवडतो. देव आवडणं लांब राहिलं महाराज. सध्या जर आपण पाहिलं ना, आज या जगामध्ये, या कलियुगामध्ये, विज्ञान युगामध्ये देवच नाही म्हणणारा एक समाज निर्माण झाला. देवाचं अस्तित्व अमान्य करणारी एक पिढी निर्माण झाली. ते फक्त त्यांच्या संबंधाने एक युक्तिवाद मांडतो. काय झालं, एका कॉलेजमध्ये व्याख्यान भरण्यात आलं. व्याख्यानाचा विषय होता, या जगामध्ये देव नाही. व्याख्यानाकरता फार मोठा विद्वान, हुशार, बुद्धिवान असा व्याख्याता बोलवण्यात आला होता.
व्याख्याता व्यासपीठावरती गेला. व्यासपीठावरती समोर सगळे कॉलेजचे विद्यार्थी बसलेले. एक तास देव नाही या विषयावरती अस्खलित बोलला मला, कुठेही न अडखळता. या कारणाने देव नाही, त्या कारणाने देव नाही. अगदी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटायला लागलं की खरंच या जगामध्ये देव नाही की काय. 1 तासाचं व्याख्यान संपलं आणि 1 तासाचं व्याख्यान संपल्यानंतर तो व्याख्याता ज्या वेळेला व्यासपीठावरून खाली उतरला त्यावेळेस समोर काय कॉलेजचे विद्यार्थी बसलेले 5-10 विद्यार्थी त्याच्या जवळ गेले आणि त्याची स्तुती करू लागले, वर्णन करू. अहो तुम्हाला कसं काही सगळं जमलं? देव नाही या विषयावरती तुम्ही 1 तास अस्खलित कुठेही न अडकळता बोललात. नेमका हा अभ्यास तुम्ही कुठे केला? काय नेमकं काय याच्या पाठीमागचं गमक काय? बरं, देव नाही हे सांगत असताना तुम्हाला भीती वगैरे वाटली नाही का? तो म्हणू लागला, काही नाही हो, ही सगळी देवाची कृपा आहे. देव नाही मला मुद्दा आपला काय चाललाय, सगळ्याच जीवांची आवड परमात्म्याच्या संबंधानं असेलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांनी प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारच्या लोकांचा विचार तुकोबाराय सांगतात. 1, पामरांच्या आवडीचा विषय वेगळा, विषयी लोकांच्या आवडीचा विषय वेगळा आणि भक्ताच्या आवडीचा विषय वेगळा. पामरांच्या आवडीचा विषय काय असतो? पामरांना काय आवडतं? पामरांना फक्त पापच करायला आवडतं. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परणे. याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही माहिती नसतं. कारण त्यांच्या घरामध्ये काय तुळशी माळ नसते, त्यांना काय आळंदीची पंढरीची वारी करायची नसते, त्यांना काय एकादशीचं व्रत माहित नसतं, त्यांना काय हरिपाठ काय येणार जाणाऱ्याची टिंगल करायची. पामर लोकांना पापच करायला आवडतं, दुसरं काही नाही. मला चला पुढे. विषय लोकांना काय आवडतं? अरे विषय लोकांना फक्त विषय उपभोगायला आवडतात. बरं, मी म्हणतो एखादा संसारातला विषय आवडला, तो विषय उपभोगायला मिळाल्यानंतर दुसरा विषय उपभोगायला मिळणार नाही किंवा असं वाटणार नाही याची काय गॅरंटी? लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणामध्ये आपली जी ओढ आहे ती विषयाकडे आहे, आपली ओढ देवाकडे नाही. महाराज काय कारण? एकच कारण, विषय ओढी फुलले जीव, आता याची ओढ करील. एकच कारण, आपली वृत्ती विषयाकडे आकर्षित झालेली आहे, आपली वृत्ती देवाकडे आकर्षित झालेली नाही. कामे नेले चित्त नेले बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदय, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही. एकच कारण, आमच्या अंतःकरणामध्ये जी ओढ आहे ती विषयाकडे ओढ आहे. लक्षात घ्या, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. परमतत्वाची प्राप्ती करून घेणं हाच खरा मानवी जीवनातला परमोच्च बिंदू आहे. याच्या पलीकडे आनंद नावाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. देवाला ओळखणं हीच खरी मानवी जीवनाची किती कर्तव्य आहे, हीच खरी मानवी जीवनाची परिपूर्णता आहे,
शेतकरी मानवी जीवनाची संपन्नता आहे. तुकाराम महाराजांनी अनेक अनेक अभंगातून अनेक प्रमाणातून मानवी जीवनाच्या सार्थकतेचा विचार मांडलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे कशामध्ये सार्थकता आहे? तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एकते. विठ्ठल हे फार महत्व आहे. परमतत्वाविषयी आवश्यक असणारं ज्ञान माणसाला फक्त याच जन्मामध्ये होऊ शकतं. एकी देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही. हे ज्ञान तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. फक्त होतं काय, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष. अहो, संतांनी एवढं काय किती प्रमाण देऊ महाराज. वाजत से बोम काया थोर हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी. आपण दुर्लक्ष करतो महाराज, दुर्लक्ष करतो. आपण दुर्लक्ष करू नये महाराज. तुम्हाला सांगू का, देव आवडण्याकरता सुद्धा पदरी सकृत असावं लागतं. सकृत. ज्ञानोबाराय म्हणतात, कुणाला तरी देव आवडत नाही. बहुता सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सकृत असावं लागतं, पदरी सकृत, तर देव आवडतो. लक्षात घ्या, कीर्तनाला सगळेच येत नाही, प्रवचनाला सगळेच येत नाही, पंढरपूरला सगळेच जात नाहीत, कीर्तनात आल्यानंतर टाळी सगळेच वाजवत नाही. पुण्य असावं लागतं, पुण्य. आमच्या पदरी पुण्य नाही महाराज. आमच्या पदरी काय आहे? पाप आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले. विषय सुख नाशिवंत सिमीर कोण. अशी परिस्थिती. मुद्दा काय आपला चाललाय? पामरांना काय आवडतं, विषयी लोकांना काय आवडतं. चला पुढे, भक्ताच्या आवडीचा विचार करा. भक्ता असं सांगतात म्हणे, पापाने संसार आवडतो. ऐका, पापाने संसार आवडतो, पुण्याने देव आवडतो, पुण्याने देव आवडतो आणि ज्ञानाने देव कळतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाने देव कळतो. भक्तांच्या आवडीच्या विषयाचं चिंतन जर आपण केलं तर भक्तांना देवाशिवाय दुसरं काही आवडत, काही आवडत नाही. कारण काय झालेलं असतं, भक्तांच्या आवडीचा विषय परमात्मा झालेला असतो. विषय तो त्यांचा Yeah.
ढाण्याकडे बघू नका बरं का. खरंच, कारण इतके सुंदर आमच्या कोकणात सुद्धा कुकळे आहेत महाराज, खरोखर सुंदर असे. आणि मी प्रमाण देणार आहेत, मला त्यांचं ऐकायचं आहे आणखी खूप. असं कुकळ्या ढाण्याकडे बघू नका, बघू जेवढं काय आपल्याला चालेल तेवढं बघू, चांगलं आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. असं मुद्दा काय आपला चाललाय, भक्तांच्या आवडीचा विषय काय आहे. भक्तांच्या आवडीचा विषय नारायण झालेला. किती किती संतांना, भक्तांना संतांना देव किती आवडतो. संत म्हणतात बहु आवडशी तुझी आण वाजी नगा देवराया. तुझी आण या शब्दाचा अर्थ होतो देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, जेवढा आम्हाला आमचा जीव आवडत नाही ना तेवढे आम्हाला तुम्ही आवडता. काय संतांनी काय देवाला द्यायचं ठेवलंय मला सांग. कारण देवाला समर्पण आवडतं. समर्पण भक्तिशास्त्रीय भूमिकेतून समर्पणाचा जर आपण विचार केला तर समर्पणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक वस्तूचं समर्पण, 2 क्रियेचं समर्पण आणि 3 तत्वाचं समर्पण. प्रत्येक वस्तू आपण देवाला समर्पित केली पाहिजे महाराज. घर माझं आहे असं म्हणू नका, घर देवाचं आहे म्हणा. म्हणजे काय होईल, घर देवाला समर्पित केल्यासारखं होईल. पैसा अडका धनसंपत्ती माझी आहे असं म्हणू नका, ती देवाची आहे म्हणा. म्हणजे काय होईल, ती धनसंपत्ती देवाला समर्पित केल्यासारखी होईल. समर्पणाचा विचार जर तुम्हाला अतिशय खोलवर जर बघायचा असेल तर 9व्या अध्यायाचा तो प्रसिद्ध श्लोक आहे, पत्रपुष्पम फलम तोयम. तो श्लोक पहा आणि त्या श्लोकावरती ज्ञानोबारायांनी केलेलं भाष्य आपण पहा. भगवान परमात्मा म्हणतात, अरे शुद्ध अंतकरणाने मग जर ते फूल असेल, फळ असेल, पान असेल, जरी मला समर्पित केलं तरी मी काय होतो, संतुष्ट होतो. वस्तूचं समर्पण, क्रियेचं समर्पण. प्रत्येक क्रिया आपण देवाला समर्पित केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण जे काय करतो ना ते काय म्हणायचं, काम म्हणायचं नाही. देवा ही तुमची सेवाच आहे. जे जे काही करतो तेव्हा ते सेवा समर्पित. मला देवाला सांगतात, देवा मी काय करतो ना हे माझं काहीच नाही, हे काय आहे, ही सगळी तुमची सेवाच आहे. वस्तूचं समर्पण, क्रियेचं समर्पण, तत्वाचं समर्पण. देह हे एक तत्व आहे, वाणी हे एक तत्व आहे, बुद्धी हे एक तत्व आहे, चित्त हे एक तत्व आहे. ही सगळी तत्व आपण काय केली पाहिजे, देवाला समर्पित केली पाहिजे. काय द्यायचं ठेवलं मला सांगा, तुका म्हणे प्राण करा देवा. समर्पणाचा विचार आपल्याला पुष्कळ करतो. मग आपला मुद्दा हा चाललाय, भक्तांना काय आवडतं. भक्तांना फक्त देव, ऐका, भक्तांनाच देव आवडतो असं एकतर्फी प्रेम नाही बरं का. भक्तांनाच फक्त देव आवडतो ना, अरे देवाला सुद्धा भक्त आवडतात. काळा ज्ञानेश्वरी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ते मला किती आवडतात. तया येते दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाही गा साचुकारे तुझी आण. अर्जुना मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी ते मला जीवापेक्षाही मला खूप आवडतं. भागवताचा विचार करा, भागवतामध्ये सुद्धा भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा ते मला किती आवडतात. माझ्या दृष्टिकोनातून माझी पत्नी, माझ्या दृष्टिकोनातून भगवान शंकर, माझ्या दृष्टिकोनातून ब्रह्मदेव, माझ्या दृष्टिकोनातून माझा सक्का भाऊ बलिभद्र, नवे माझ्या दृष्टिकोनातून माझा आत्मा जेवढा आवडत नाही तेवढे मला ते आवडत. भक्ताला संतांना देवाशिवाय काही आवडत नाही, कारण भक्त हे देवाशी अनन्य झालेले असतात. अनन्य या शब्दाचा अर्थ काय आहे याच्याकरता नारद भक्तिसूत्र वाचा. नारद भक्तिसूत्रामध्ये एका सत्सूत्रातून नारद महर्षींनी अनन्याची व्याख्या सांगितलेली आहे. अनन्य म्हणजे काय, अन्यश्रयणाम त्यागो अनन्यता. परमात्मा स्वरूपाला सोडून अन्य पदार्थाचा आश्रय न करणं त्याला काय म्हणा, अनन्यता म्हणा. ऐसे अनन्य योगे विकेले जीवे मले अंगे तयाची काही एक सांगे जे सर्व मी करी ऐसे अनन्य योगे. ऐका, विकिले जीवे, विकिले मने आणि विकिले अंगे. फार मोठा विस्तार आहे, मला तो विस्तार करायचा नाही. मुद्दा काय चाललाय, आवडे, इथून आपण सुरुवात केलेली आहे. चला पुढे. हे रूप आवडे. रूपाचा विचार करत असताना भगवान परमात्म्याची 2 रूप सांगितली जातात. देवा व ब्रह्मण रूपे मूर्ते चैवामृत. 2 रूपाचा विचार सांगितला जातो. एक सगुण रूप आणि दुसरं निर्गुण रूप. एक व्यक्त रूप आणि दुसरं अव्यक्त रूप. एक साकार रूप आणि दुसरं निराकार रूप. वास्तविक पाहता सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये भेद करण्याचं कारण नाही. याच्यामध्ये भेद करण्याचं कारण नाही, परंतु कित्येक जण सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचे भाव पाहणारे आहेत.
म्हणून तर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने भक्ताचे दोन प्रकार पाडले की नाही, सगुण उपासक आणि निर्गुण उपासक. ज्ञानोबारांचा तर या संबंधाचा प्रसिद्ध अभंग आहे, आपल्या सगळ्यांच्या पाठ्यातला आहे. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझं आकार म्हणू की निराकार रे, आकार निराकार एक गोविंदू रे. भेद करण्याचं कारण नाही. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना आमचा वारकरी संप्रदाय हा सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये भेद पाहत नाही. सगुण तेच सगुण आणि तेच निर्गुण, सगुण आणि निर्गुण यांचा ऐक्य मानणारा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिलं जातं. अहो ज्ञानोबाराय म्हणतात काय काय सगुण निर्गुणाची चर्चा करता, तुपाचा दृष्टांत देतात ना ज्ञानोबाराय. अरे वितळलेलं तूप आणि न वितळलेलं तूप काय फरक आहे, काय फरक आहे? तसं सगुण आहे आणि निर्गुण आहे. जो नित्य शुद्ध सच्चिदानंद प्रकृती म्हणी परमानंद, सगुण साजीरा गोविंद स्वानंद कंद वलिला. कितीतरी प्रमाण आपल्याला या संबंधामध्ये दिले आहे. तुकाराम महाराजांच्या सुद्धा किती अभंगातून ही गोष्ट प्रतिपादित केलेली आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण विटेवरी सागिरी पहा भीमाते विठ्ठल रूप. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येण्यासारखे आहेत. किंवा अव्यक्त ते आकार आले, रूपा आले गुणवंत, किंवा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले. कितीतरी प्रमाण आपल्याला या संबंधामध्ये देता येण्यासारखे आहेत. उपनिषदामध्ये वगैरे जर तुम्ही पाहिलं तर तिथे भगवान परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन जास्त पाहायला मिळतं. परंतु रामायण महाभारत संत वाङ्मय याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मात्र काय होतं, जास्त करून भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सगुण निर्गुण. तुम्ही म्हणाल काय महाराज सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय? समजावून सांगतो. सगुण म्हणजे काय, सगुण कशाला म्हणतात ऐका. जे रूप असतं त्याला सगुण म्हणा आणि जे स्वरूप असतं त्याला निर्गुण म्हणा. कळालं नाही कळालं? सोपं करून सांगतो. जे रूप हे डोळ्याने दिसतं, जे डोळ्याने दिसतं त्याला सगुण म्हणा आणि जे डोळ्याने दिसत नाही त्याला निर्गुण म्हणा. रूप आम्हाला स्वरूपाकडे घेऊन जाणार असतं. जरी रूपाचा विचार हा स्वरूपाकडे नेणारा असला तरी सुद्धा डोळ्याने दिसणाऱ्या रूपाचं चिंतन हे अगोदर करावं लागतं. अगोदर रूपाचं चिंतन करावं लागतं, त्याच्याशिवाय स्वरूप आम्हाला कळत नाही. सर्व संत महात्म्याने आम्हाला ज्या वेळेला देवाची ओळख करून दिली, देवाचा परिचय करून दिला, त्यावेळेला एकदम संतांनी हा देव आहे असं सांगितलं नाही महाराज. बघा तुम्ही चिंतन करा. अगोदर संतांनी रूपाचा विचार सांगितला आणि रूपाचा विचार करून झाल्यानंतर मग संतांनी स्वरूपाचा विचार. अगोदर सगुणाचं चिंतन आम्हाला सांगितलं आणि सगुणाचं चिंतन करून झाल्यानंतर मग आम्हाला संतांनी निर्गुणाचा विचार सांगितला. कितीतरी अभंग आहे. मी सगळ्यांच्या प्रसिद्ध अगदी माहीत असलेला रोज म्हटला जाणारा अभंग सांगतो. त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला देवाची ओळख करून देत असताना, देवाचा परिचय करून देत असताना अगोदर रूपाचाही विचार सांगितलाय, स्वरूपाचाही विचार सांगितलेला आहे, सगुणाचंही चिंतन सांगितलेलं आहे, निर्गुणाचं सुद्धा चिंतन सांगितलेलं आहे. तो अभंग मी आपल्या स्मरणात आणून देतो. सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठे
सुंदर ते ध्यान उभे विठे कनकटावरी देवनिया कनकटावरी देवनिया देवाची ओळख करून देत असताना हा 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या पहिल्या 3 चरणातून तुकाराम महाराज जे आम्हाला देवाची ओळख करून देतात ना, तो जो सगळा विचार सांगतात तो रूपाचा विचार आहे. आणि शेवटच्या चरणातून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हा जो विषय तुकाराम महाराज सांगतात हा कशाचा विचार आहे? निर्गुणाचा आहे. कारण सुख हे पाहण्याचं नसतं, सुख हा अनुभवण्याचा दृष्ट विषय नाही, सुख हा अनुभवण्याचा आहे. ज्ञानाचा प्रवास जर आपण पाहिला तर ज्ञान नेहमी आपल्याला रूपाकडून स्वरूपाकडे घेऊन जाणार असतं. बरोबर आहे ना? रूपाकडून स्वरूपाकडे घेऊन जाणार असतं. शास्त्रामध्ये याला शाखा चंद्र न्याय किंवा अरुंधती न्याय असं म्हणतात. ज्ञानोबारांनी त्याची ज्ञानेश्वरीमध्ये चर्चा केली. पाडव्याची चंद्ररेखा. तो मी विस्तार करत नाही. मुद्दा काय आपला चालला, हे रूप, हे रूप हे संबोधन आहे. बरं का? संबोधन हे व्याकरणाचा विचार करायचा झाला तर जवळची वस्तू दाखवत असताना आपण काय म्हणतो? हा, ही आणि हे. दूरची वस्तू दाखवायची असेल तर तो, ती, ते. याचा अर्थ हे रूप आवडे याचा अर्थ काय होतो? तुकाराम महाराजांना हे सांगायचं हे 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 आत्ताच हे जवळचं हे काय होतंय? रूप आवडते. ते म्हणजे कुठचं? निर्गुण. अहो निर्गुणाची काय महाराज चिंतन करण्याचं कारण. निर्गुण रूपाचा बोध होणं फार कठीण. निर्गुणाचा बोध कठीण. मन बुद्धी वाचे अगम्य दान, शास्त्राशी नकळे खून, वेदी मोडणे धरिले. अरे वेदाला सुद्धा तिथं बोलता आलेलं नाही, त्या काय निर्गुणाची ते चर्चा करतात. ज्ञानोबाराय तर अतिशय बारीक भाषा वापरतात. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही निर्गुणाच्या फंदात पडू नका, जे मनाची नची न लगे. बुद्धीची दृष्टी न रिघे, ते इंद्रिया करवी जोगे काही होई. फार फार ज्ञानोबारांची भाषा म्हणजे काय महाराज, इतके दृष्टांत देतात. ज्ञानोबारा म्हणतात अहो निर्गुणाचा बोध होणं म्हणजे जसा वारा हात टाकून मोजणं, निर्गुणाचा बोध होणं म्हणजे आकाशाला भेटणं. हे जसं अशक्य आहे तसं निर्गुणाचं चिंतन करू नका. आवडे हिरो. चला पुढे. गोजिरे. गोजिर म्हणजे काय? गोजिरे हा शब्द सौंदर्यवाचक शब्द आहे. परमात्मा किती आहे, कसा आहे? गोजिर आहे. गोजिर आहे म्हणजे तो सुंदर आहे. गोजिरा या शब्दाचा अर्थ काय होतो? तो परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे? भागवतकार वर्णन करतात. भवगवित घन सावळा, मुकुट मंडळ मेखळा, कंठी कौस्तुभ वनमाळा, सोनसाळा झळकत. आणि तो परमात्मा अतिशय श्याम सुंदर अशा पद्धतीचा आहे. त्याने मस्तकावरती मुकुट परिधान केलेला आहे, अंगावरती त्याच्या मेखळा आहे, कंठामध्ये कौस्तुभ म्हणे अशा पद्धतीचा तो कसा आहे? उत्तम प्रकारे झळकतोय. तुकाराम महाराजांच्या मुखातलं सांगू का? तुकाराम महाराज म्हणतात तो परमात्मा किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा
चंदनाची असुरी मळवत चंदनाची सर्व पुरुषामध्ये दिसायला सुंदर मदन, त्या मदनाला सुद्धा त्या परमात्म्याच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा व्हावी. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाली वेडे, मदन पोटा आला बा पुढे येर कोणीकडे इंद्रचंद्र. काय परमात्म्याचं सौंदर्य असं सांगितलं जातं. दमयंतीची निर्मिती ब्रह्मदेवानं केली. कशी केली म्हणजे मुठभर माती घेतली चंद्रावरची, मुठभर माती घेतली आणि मुठभर माती घेऊन काय केलं ब्रह्मदेवानं दमयंतीचं मुखमंडल तयार केलं. आपल्या सगळ्यांचा बनवणारा घडवणारा तोच कुंभार आहे बरं का, आपली सगळी का तोच आहे. ब्रह्मदेवानं काय केलं दमयंती निर्मिती करत असताना मुठभर माती घेतली चंद्रावरची आणि दमयंतीचं मुख, तो जो खड्डा दिसतो ना तो तोच खड्डा आहे बरं का चंद्रावरचा. म्हणजे ब्रह्मदेव ज्यावेळेला दुसरी दमयंती निर्माण मुठभर मातीने दमयंती किती सुंदर होती. आज अप्रतिम महाराज सुंदर, अलौकिक अकृत्रिम अशा पद्धतीचं सौंदर्य होतं, अक्षुण्य अशा पद्धतीचं सौंदर्य होतं. म्हणजे महाराज तिच्या सौंदर्याला पाहून सगळे स्वर्गातले देव सुद्धा भाळले. ज्यावेळेला नल दमयंतीचा प्रसंग स्वयंवराचा बघा, ते सगळे देव आले, त्यांना वाटायला लागलं की दमयंतीनं काय करावं, आमच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. इतकी सुंदर. मला सांगा ब्रह्मदेव करतात काय, मुठभर माती घेतात आणि दमयंतीचं मुखमंडल तयार घेतात. अहो साधा विचार करा, मुठभर माती चंद्राची घेऊन जर दमयंती इतकी सुंदर होत असेल तर ज्याच्या कपाळावरती कोट्यावधी चंद्रांचा प्रकाश आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. तुझे निधळी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हालकारे कृष्ण ढोलकारे गडी गडी बुध बोलकारे. काय परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन करतात. अप्रतिम सौंदर्य म्हणजे काय, ऐका. सुंदर कशाला म्हणायचं याची चर्चा कालिदासाने एका काव्यामध्ये केली. कालिदास वर्णन करतात एखाद्या वस्तूला सुंदर म्हणायचं. कसं सुंदर म्हणायचं, कालिदास म्हणतात की त्या वस्तूकडे पाहिल्यानंतर क्षणाक्षणाला सौंदर्याचा प्रत्यय आला पाहिजे तर ती वस्तू सुंदर. फार सुंदर चिंतन त्यांनी मांडलं. क्षणाक्षणाला त्या वस्तूकडे पाहिल्यानंतर आम्हाला क्षणाक्षणाला अनुभवाचा प्रत्यय आला पाहिजे. तो सुद्धा वेगवेगळा. आता बघितल्यानंतर वेगळं रूप, 10 मिनिटांनी बघितल्यानंतर वेगळं रूप, तर ती वस्तू काय आहे, सुंदर आहे. तर ती वस्तू सुंदर माना. अन्यथा दुसऱ्या वस्तूला सुंदर म्हणण्याचं कारण नाही. तुम्ही परमात्म्याचं रूप बघा. पंढरपूरला गेल्यानंतर कधीतरी बघा तुम्ही. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, याचा तुम्ही प्रत्यय घ्या, अनुभव घ्या, म्हणजे आपल्याला कळेल. चातुर्मासामध्ये मी 4 महिने होतो. देवाचं दर्शन मी 5-5, 10 वेळेला घ्यायला मिळायचं. त्यामुळे वेगवेगळं रूप अनुभवायला येतं. तुम्ही सकाळी काकड आरतीच्या वेळेस जा, देवाचं वेगळं रूप. दुपारी महानैवेद्याच्या वेळेला जा, देवाचं वेगळं रूप. 4 वाजता पोशाख बदलतात, वेगळं रूप. संध्याकाळी वेगळं रूप. रात्री जर बघाल ना तर देव असे थकलेले दिसते. आता विश्रांतीची गरज आहे. म्हणजे सकाळी देव बालरूपात दिसतील,
दुपारी देव तारुण्यात दिसतील आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळेला थकलेले आता विश्रांतीची गरज आहे असे दिसतील. क्षणाक्षणाला वेगवेगळं. अहो क्षणाक्षणाला देवाचं रूप वेगळं वेगळं दिसतं म्हणून तर आमचे वारकरी 15-15, 16-16 तास रांगेमध्ये उभं राहतात की नाही? काय कारण? एकच कारण, देवाचं रूपच असं आहे महाराज. ऐका, तुम्ही आम्ही सौंदर्याला, देवाच्या सौंदर्याला बघून वेडे होतो असं नाही. अरे स्वर्गातले देव सुद्धा काय करतात? देवाचं दर्शन व्हावं, देवाचं रूप बघण्याकरता मिळावं म्हणून रांगेत उभे राहतात. रांगेत उभं राहतात देवाला बघावं, देवाचं रूप पाहता यावं म्हणून. कुठून रांग लावतात माहितीये? वाळवंटापासून ते महाबाजारापर्यंत रांगेत उभे असतात. कशा करता? पाहुद्या मुखकमळा सोडा शेज सुख. आता पाहुद्या मुखकमळा म्हणजे इतकं महाराज देवाचं सौंदर्य हे कसं आहे? अलौकिक आहे. कारण काय असतं? सौंदर्य हे त्याच्या अवयवावरती अवलंबून असतं. अवयवावरती अवलंबून असतं. आपल्याला आपले सगळे अवयव सुंदर असतीलच असं नाही. आपलं नाक चांगलं असेल तर आपले डोळे चांगले असतीलच असं नाही. आपले डोळे चांगले असतील तर कपाळाची भव्यता असेलच असं नाही. कपाळाची भव्यता जरी चांगली असले तरी आपले ओठ चांगले असतीलच असं नाही. ओठ जरी चांगले असले तरी दात चांगले असतीलच असं नाही. परंतु देवाचं बघा, तुम्हाला मला माहिती नाही आता तुम्हाला इथं काय किती जणांना यातली कल्पना आहे. सौंदर्य शास्त्र नावाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. इंग्रजीमध्ये त्याला एस्थेटिक्स म्हणतात. एक स्वतंत्र शास्त्र आहे. बघा म्हणजे कळेल. नाक कसं असावं माणसाचं? शुक नाका हा म्हणजे माणसाचं नाक म्हणे पोपटाच्या सुचीसारखं असावं, असं सरळ आणि पुढे वाकलेलं. ते आता सौंदर्य शास्त्र म्हणजे कळेल. डोळे कसे असावेत, कपाळाची भव्यता, असं एक स्वतंत्र असं सौंदर्य शास्त्र. मुद्दा काय चाललाय आपला? परमात्मा अतिशय सुंदर आहे. किती परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन करायचं महाराज, किती. ऐका, मी एक दोन मुद्दे मांडतो. मला फक्त हा एवढा मुद्दा आपल्याला सांगायचा की परमात्मा भोजीला कसा आहे, तो आवडतो असं जर तुकाराम महाराज म्हणतात ना. कारण का? तो सुंदर आहे म्हणून. सौंदर्याचं आकर्षण हे विषमलिंगामध्ये असतं. सौंदर्याचं आकर्षण हे विषमलिंगामध्ये असते. पुरुष स्त्री हे काय आहे? विषमलिंगी आहे. पुरुषाला स्त्रीच्या सौंदर्याचं आकर्षण असतं आणि स्त्रीला पुरुषाच्या सौंदर्याचं आकर्षण असतं. बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. तुम्ही जर वाल्मिकी रामायण पाहिलं ना तर महाराज त्या ऋषीमुनींना असं वाटायला लागलं की प्रभू रामचंद्रांनी काय करावा? आम्हाला भोग द्यावा. बघा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये आले आणि दंडकारण्यामध्ये आल्यानंतर त्या ऋषी मुनींनी प्रभू रामचंद्रांचं दिव्य असं रूप पाहिल्यानंतर त्या ऋषी मुनींना असं वाटायला लागलं की प्रभू रामचंद्रांनी आम्हाला
भोग द्यावा म्हणजे पुरुषांना सुद्धा काय वाटतं, आकर्षण आहे मनात, आकर्षण आहे. आणखीन एक मुद्दा, किती देव सुंदर आहे माहिती, आपण सुंदर करायची चर्चा कारण नाही. अहो, ज्या वेळेला भगवान परमात्म्याने आरशामध्ये स्वतःच मुख पाहिलं तेव्हा त्या देवाला सुद्धा मोह आवरेनासा झाला. अशी भक्तिशास्त्रामध्ये कथा सांगितली जाते. काय झालं, भगवान परमात्मा सभेमध्ये बसलेले, सभा चालू झालेली, सिंहासनावरती भगवान परमात्मा बसलेले. दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ झाल्यानंतर घोषणा करता सगळे निघून गेले. परमात्मा सकाळपासून दुपारपर्यंत सभेचं कामकाज करत बसलेले, कंटाळा आला त्यांना. देवाने विचार केला, आता दुपारची वेळ झाली, भोजनाची वेळ झाली, आपण काय करूया, आता भोजन करूया आणि थोडीशी विश्रांती घेऊया. म्हणून परमात्मा सिंहासनावरून खाली उतरले आणि असं अंगमोड्या वगैरे देऊ लागले, असे हातपाय वगैरे झटकू लागले. इतक्यात झालं काय, समोर एक स्तंभावरती आरसा होता. त्या आरशामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडलं आणि ते पडलेलं प्रतिबिंब देवाने पाहिलं. देव त्या आरशाकडे असं बघतच राहिले. आरशाकडे असं बघत राहिल्यानंतर देव काय म्हणू लागले माहितीये, देवाने स्वतःचं रूप आरशामध्ये बघितल्यानंतर देवाला असं वाटायला लागलं, मी जर स्त्री असती ना तर या पुरुषाबरोबर लग्न केलं. समजलं, परमात्मा खूप सुंदर आहे मनात. भगवान परमात्म्याचं सौंदर्य शास्त्रामध्ये सौंदर्याचे आणखीन 2 प्रकार सांगितले जातात. वस्तुनिष्ठ सौंदर्य वेगळं आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्य वेगळं. वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणजे काय, आणि एखादी वस्तू इतकी सुंदर असते ना महाराज की बोलण्याचं काम नाही. वस्तू, अहो मला सांगा, सगळ्या संतांना देवाचं दर्शन झालं, देवाचं रूप सगळ्या संतांनी पाहिलं, देवाचं रूप सगळ्या संतांनी पाहिलं, परंतु सगळ्या संतांना एक अनुभव आला नाही, वेगवेगळा अनुभव आला. ज्ञानोबारायांनी देवाचं रूप पाहिलं, ज्ञानोबाराय म्हणू लागले, रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी. नामदेवराय बघतात, वेगळा अनुभव, कारण ती वस्तू कशी आहे, वस्तुनिष्ठ सौंदर्य. आणि नंबर 2 व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. व्यक्तिनिष्ठ सौंदर्य म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. सौंदर्याविषयीच्या प्रत्येक कल्पना वेगवेगळ्या असतात. मला जे सुंदर वाटेल ते तुम्हाला सुंदर वाटेलच असं नाही, तुम्हाला जे सुंदर दिसेल ते मला सुंदर दिसणारच असं नाही. त्या बादशाच्या संबंधाने अशी कथा सांगितली जाते. बादशानं बिरबलाला सांगितलं, जा आणि राज्यामध्ये सगळ्यात सुंदर असणारं मुल घेऊन ये. बिरबल असतो, बिरबल गेला आणि असं एक पोरग घेऊन आला महाराज. काय नाकामधून शिंबूड वाहतोय, कानामधून पू बाहेर पडतोय, अगदी डोळ्याला पिपडा अशी चिकटलेली, हाडकोळीत एकदम हाडं मोजून घ्यावी अशी. कितीतरी दिवस त्याला स्नान न घातलेलं, त्यामुळे त्याच्या अंगाची दुर्गंधी येते. ते पोरग आणलं, मूल आणलं आणि बादशाच्या मांडीवरती ठेवलं. बादशाह म्हणून बिरबल उतर काय तुला अक्कल आहे काय म्हणे. बिरबल विचार, काय झालं, मी तुला काय सांगितलं म्हणजे सगळ्या राज्यामध्ये सगळ्यात सुंदर असणार. हो म्हणे, हे राज्य सगळं सुंदर आहे. बादशाह म्हणतात, काय रे बिरबला, काय काय चालवलंय. बिरबल काय म्हणतो ते ऐका. बिरबल म्हणतो बादशाला, राजे साहेब, अहो तुमच्या दृष्टिकोनातून हा मुलगा सुंदर नसेल हो, याच्या आईला जाऊन विचारा, याच्या आईला जाऊन विचारा जगामध्ये सुंदर कोण आहे. ती आई कुणाकडे बोट दाखवील, मुलाकडेच बोट दाखवेल. तुमच्या दृष्टिकोनातून तो मुलगा, प्रत्येकाच्या सौंदर्याविषयीच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. मला जे सुंदर वाटेल ते तुम्हाला सुंदर वाटेलच अशातला भाग नाही. याच्यातली कथा सांगितली जाते बघा. प्रभू रामचंद्र सीतेचं अपहरण केलं रावणाने. सीतेचं अपहरण केलं, रावण घेऊन आला सीतेला. आणि मग रावण घेऊन आल्यानंतर काय केलं, प्रभू रामचंद्राने रामेश्वराचे तो सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे. आले लंकेमध्ये प्रभू रामचंद्र 18 पद्म वानर सेना घेऊन. प्रभू रामचंद्राने रावणाला मारला, रावण मेला. रावण मेल्यानंतर संपूर्ण लंकेचं राज्य प्रभू रामचंद्राने विभीषणाला दिलं. विभीषणाला दिलं, झालं सगळं, राज्याभिषेक वगैरे झाला. आणि विभीषण आले. प्रभू रामचंद्राने सांगितलं, जा आणि सीता आई साहेबांना सांगा दर्शनाकरता घेऊन या. गेले विभीषण. चला म्हणे, प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला बोलवलेले दर्शनाकरता. पालखी घेऊन गेले होते, पालखीमध्ये सीतेला बसवलं. आता विभीषण म्हणजे राक्षसच होते ना, ते सगळे एक सभोवताली सगळे राक्षस निघाली, पालखी निघाली, अशोकवनातून निघाले. वानराने विचार केला, अरे म्हणे त्या प्रभू रामानं एवढा सगळा आटाटोप, आपल्या देवाने एवढा सगळा आटाटोप केला, एवढी सगळी खटपट केली, म्हणजे काय महाराज अगदी दिव्य केलं. की सीता नेमकी कशी आहे बघूया, सीता सुंदर असायला पाहिजे. त्याच्याकरता हे सगळं काय केलं, रावणाने खटाटोप केला ना. कशी सीता सुंदर आहे, किती काय, किती तिचं रूप कसं आहे बघावं म्हणून ते वानराने काय केली, तिथं बघण्यासाठी घाई गर्दी केली.
ते राक्षस होते सगळे, चला चला बाजूला, चला चला बाजू, आम्हाला वाट द्या. त्या वानरांना काही सीता बघायला मिळेना. एक वानर हुशार होता, तो म्हणून एक काम करा, हे राक्षस लोक आपल्याला कसं सीतेला बघता येणार आहे, काम करा म्हणे, मी एकाच्या खांद्यावरती चढतो आणि मी बघतो आणि बघितल्यानंतर सीता कशाची तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सगळ्यांनी मान्य केलं, झालं. ते मागे एक वानर हुशार वानराच्या खांद्यावरती बसलं आणि सीतेला बघितलं. सीतेला बघितल्यानंतर सगळे वानर, सांग बाबा कशी सीता आहे, कशी दिसायला, किती सुंदर आहे. ते वानर म्हणू लागलं, काय म्हणे, देव आपला वेडाच आहे म्हणे, आपण सर्वज्ञ म्हणतो, खरंच या देवाला काय अक्कल. लोक वानर म्हणतात, काय झालं, काय सीतेच्या सौंदर्यामध्ये काय कमी पडली. ते वानर म्हणू लागला, अरे बाकीचं आहे ते आहे रे, परंतु त्या सीतेला शेपूट नाही ना. म्हणजे वानराच्या दृष्टिकोनातून काय शेपूट असेल तर प्रत्येकाच्या सौंदर्याच्या कल्पना कशा आहेत वेगळ्या. जाऊ द्या, जास्त विचार होईल. मला वाटतं 9:15 झालेले आहेत, अजून एक 10-15 मिनिटं काय तेवढा विचार करताय तेवढा करतो आणि तेव्हा मी संपवतो. मुद्दा काय चाललाय, हे रूप आवडे ए गोजिरे. तो परमात्मा सुंदर आहे, गोजिरा आहे म्हणून मला आवडतं, हे पहिलं कारण तुकोबाराय सांगतात. आणि दुसरं कारण तुकोबाराय सांगतात, तो सगुण आहे. ऐका, इथे सगुण म्हणजे इथं ती निर्गुण सगुणाची चर्चा करायची नाही. सगुण या शब्दाचा मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर विग्रह केला तर तो असा होतो, स अधिक गुण बरोबर सगुण. सगुण म्हणजे गुणयुक्त, गुणवान. सगुण म्हणजे काय, अरे तो सुंदर आहे तर आहे, शिवाय तो कसा आहे, गुणवान. भगवंताच्या गुणाचं आपल्याला वर्णन माहिती आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवान गुणाला म्हणायचं हे सांगत असताना, ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. साई गुणाने जगतामध्ये असणाऱ्या सर्वोच्च 6 गुणांनी भगवान परमात्मा युक्त. यश, श्री, औदार्य, ज्ञान आणि वैराग्य. साई गुणाने तो परमात्मा कसा आहे, युक्त आहे, गुणवान आहे. मला सांगा, तुम्ही मगापासून आपण चर्चा करतोय परमात्मा सुंदर आहे, सुंदर आहे. प्रामाणिकपणे सांगावं, प्रामाणिकपणे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, खरंच आपला देव सुंदर आहे का? खरं सांगा. मला माहिती आहे तसं तुम्हाला उत्तर देता येणं तेवढं धाडस होणार नाही. मला हे सांगा, गोरा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का काळा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे? गोरा रंग. असं कधी कुणी ऐकलंय एखाद्या मुलानं मला काळी कुळकुळीत बायको पाहिजे असं कधी वधूवर सूचक मंडळाकडे मागणी केली नाही? प्रत्येकाला. तर गोरा रंग हे काय आहे, सौंदर्याचं लक्षण आहे. काळा रंग हे नाही. काळ्या रंगाचा एक स्वतंत्र गुण आहे, सांगू तुम्हाला. तुम्ही एखादं उत्तम चित्र काढा, एकदम सुरेख चांगलं चित्र काढा आणि त्या चित्रावरती वाटीभर काळा रंग होता, काय होईल? अहो, काळा रंग असा गमतीचा रंग आहे, मला तो दुसऱ्या रंगाला वरतीच येऊ देत नाही. मग मला सांगा, आमचा जर असणारा परमात्मा गोरा नसेल, काळा नसेल, थाईचाची काळा, अनादी बहु काळा, जर तो परमात्मा काळा असेल तर त्या देवाला सुंदर म्हणायचं कारण काळा. ऐका, मी आणखी थोडा पुढचा विचार मांडतो. भागवताचं जर आपण चिंतन केलं महाराज, तर भागवतामध्ये सौंदर्याचा विचार मांडत असताना 2 पद्धतीचा विचार आलाय. रूपात्मक सौंदर्य वेगळं आणि गुणात्मक सौंदर्य वेगळं. लोक रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करायला तयार आहेत, गुणात्मक सौंदर्याशी तडजोड करायला तयार नाही. समजणार नाही, सांगतो मी तुम्हाला. समजा तुमच्या घरामध्ये मुलाचं लग्न करायचं, मुलगा वयामध्ये आलेला आहे. तुम्हाला कशी सून पाहिजे? म्हणजे मी काय वधूवर सूचक मंडळाची स्थापना केलेली नाही, तर उद्यापासून तुम्ही माझ्याकडे या. आपले तुम्हाला कशी मुलगी पाहिजे? कशी मुलगी पाहिजे? कोरी पान, देखणी आणि सासू सासऱ्याला त्रास देणारी पाहिजे, की काळी असली तरी सुद्धा चालेल परंतु सासू सासऱ्याची सेवा करणारी पाहिजे? सांगा कशी. मला माहितीये तुम्ही काय म्हणाल, अरे काळी असली तरी चालेल परंतु सासू सासऱ्याची. म्हणजे तुम्ही रूपात्मक तडजोड केलीत का नाही? रूपात्मक तडजोड करायला लोक तयार होतात, गुणात्मक तडजोड करायला लोक तयार होतात. आणखी वेगळं होतात. समजा तुमच्या घरामध्ये मुलगी लग्नाची आलेली आहे, तुमचं लग्न करायचं, तुम्हाला जावई कसा पाहिजे? गोरा पान, देखना, दिवसभर गटार न सोडणारा चालेल, की काळा असला तरी सुद्धा चालेल परंतु स्वकर्तृत्व संपन्न पाहिजे? काय मला माहितीये तुम्ही उत्तर काय द्याल, अरे काळा असला तरी चालेल परंतु कसा पाहिजे? तो गुणवान. लोक गुणाचा विचार करतात.
रूपाचा विचार जास्त करत नाहीत, तिथं तडजोड ऍडजस्टमेंट करतील. इंग्रजी बोललं की लगेच लोकांच्या लक्षात ऍडजस्टमेंट करतील, परंतु गुणाचा विचार नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणतात तो आवडतो कारण का? अरे तो सुंदर आहे तर आहेच, आधी तो गुणवान आहे, हे फार महत्वाचं आहे. मी सांगू का, थोडस विकल्पाने बोलतो. काही व्यक्ती जगतामध्ये सुंदर असतात परंतु गुणवान नसतात, एक. काही व्यक्ती जगतामध्ये गुणवान असतात परंतु सुंदर नसतात, दोन. काही व्यक्ती जगतामध्ये सुंदरही नसतात गुणवानही नसतात, आणि काही व्यक्ती जगतामध्ये सुंदरही असतात आणि गुणवानही असतात. विठ्ठल विठ्ठल. काही व्यक्ती सुंदर असतात परंतु गुणवान नसतात. काही काहीचं उदाहरण घ्या. काही काही दिसायला सुंदर होती, गुणवान होती का? गुणवान नाही. काही व्यक्ती दिसायला सुंदर नसतात परंतु गुणवान असतात. शबरीचं उदाहरण घ्या. काही व्यक्ती गुणवानही नसतात आणि कोण दिसायलाही सुंदर नसतात. राक्षस मंडळींचा विचार करा. आणि काही व्यक्ती सुंदरही असतात गुणवानही असतात. देवाचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. तो परमात्मा तुकोबाराय म्हणतात गोजीर आहे म्हणून मला आवडतो. चला पुढे. तो परमात्मा सगुण आहे गुणवान आहे म्हणून मला आवडतो. तिसरं कारण तुकोबाराय सांगतात तो परमात्मा सुख देणार आहे. पाहता लोचणी सुखावले. पाहता या शब्दाचं चिंतन करा. आत्मवारे दृष्टव्याह. आत्मस्वरूपाला आपण पाहिलं पाहिजे, परमतत्वाला आपण पाहिलं पाहिजे. देवाचं दर्शन होणं, उपनिषदामध्ये त्याला विधी म्हटलंय. विधी. विधीचे 3 प्रकार सांगितले जातात. नियम विधी वेगळा, परिसंख्या विधी वेगळा आणि अपूर्व विधी वेगळा. आता तो फार मोठा विस्तार आहे, मला तो विस्तार करायचा नाही. पाहता लोचनी सुखावले. लोचन म्हणजे काय? डोळे. ऐका, पाहता लोचनी सुखावले. थोडस वेगळं सांगतो. पाहता पाहता लोचन सुखावले, एक. पाहिल्यानंतर लोचन सुखावले, दोन. आणि पाहता क्षणी लोचन सुखावले, 3. विठ्ठल विठ्ठल. पाहता लोचन सुखावले. महाराज देवाचं असं काही सौंदर्य आहे ना महाराज, काय बोलायचं. डोळ्याने पाहिलं ना की महाराज सर्व सुखाची उघडली खाणी. श्रीमुख नयनी पाहताची. अहो देवाकडं पाहिल्यानंतर सर्व सुखाची प्राप्ती होते. सर्व सुखाची कितीतरी प्रमाण आहेत, मला प्रमाण आता द्यायची नाही, वेळ झालेला आहे मला माहिती आहे. पाहता लोचनी सुखावले. मला सुख झालं असं म्हणतात. मला सांगा, इथं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांना सुख झालं. नेमक्या कोणत्या सुखाची चर्चा करायची हो? कोणत्या? गीतेचा विचार केला तर गीतेमध्ये 3 सुखाचा विचार आलाय. महाराज महाराजांचा ज्ञानेश्वरीचं मोठं पारायण चाललंय महाराज, अगदी अनुष्ठान आहे, जास्त अभ्यास आहे त्यांचा. 3 सुखाचा, राजस, सात्विक आणि तामस. तुम्ही भागवत वाचलं तर भागवतामध्ये 4 सुखाचा विचार आलाय. सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण. योगशास्त्राचा विचार केला तर तिथेही 4 सुखाचा विचार आलाय. वैषयिक सुख, अभ्यासिक सुख, मनोवृत्तिक सुख आणि आध्यात्मिक. नेमकी कोणत्या सुखाची इथं चर्चा करायची? लक्षात द्या. पाहता लोचनी सुखावले म्हणजे ते सुखच वेगळं आहे. देवाचं एकदा रूप पाहिलं ना, देवाचं रूप, ते आपले लोचनच काय होतात तिकडे जाऊन चिकटतात. ते माघारी येत नाहीत. अहो गोपींचं चिंतन करा ना. गोपिका भगवान परमात्म्याला बघायच्या ना, त्या नुसते लोचनच चिटकायचे नाही, सगळे अवयव जाऊन चिटकायची. नारद भक्तिसूत्र वाचा म्हणजे आपल्याला कळेल. अहो तुकोबारायनं सुद्धा त्याचा प्रत्यय आलाय. तुकोबारायंचा सुद्धा त्याला प्रत्यय आलाय. काय किती प्रमाण अगदी द्यावी तेवढी कमी. पाहता लोचन सुखावले किंवा तुझं पाहता सामोरी. तुझं पाहता माघारी माझे माझा
पाहता समोरे दृष्टी न फिरे माघारी किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याचे भूक. तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही मागापासून सांगताय तो सुंदर आहे म्हणून मला आवडतो, तो सगुण आहे म्हणून मला आवडतो, तो सुखाची प्राप्ती करून देणारा नाही महाराज, तो साक्षात सुख आहे. सुखरूपाईसा दुधा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. तुकोबारायनं विचारलं, तुकोबाराय तुम्ही असं सांगताय हे रूप आवडे, हे म्हणजे तुम्हाला रूप आवड, त्या आवडीचं लक्षण काय? तुकाराम महाराज त्या आवडीचं लक्षण अभंगाच्या दुसऱ्या चरणात दृष्टी पुढे
गोमी तुझ पाहे गोमी तुझ पाहे गोमी तुझ पाहे गोमी तुझ पाहे पाहे आता दृष्टी पुढे अवले हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठाला विठाला अभंगातून तुकाराम महाराज देवाला सांगतात देवा हे रूप आवडे याची 3 कारणं तुकोबाराय सांगतात. कारण तो परमात्मा गुजीर आहे, तो परमात्मा सगुण आहे, 3 तो परमात्मा सुखाची प्राप्ती करून देणार आहे. तुकाराम महाराजांना विचारलं तुकाराम महाराज तुम्ही सांगता हे रूप आवडे त्या आवडीचं लक्षण काय? त्या आवडीचं लक्षण तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता या शब्दापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. काळजी करू नका, त्याचा विस्तार करत नाही. आता दृष्टी पुढे काय असतं? भक्ताला देवाच्या दर्शनाचा विरह सहन होत नाही. त्या गोपिकांचं चिंतन करा. गोकुळातल्या गवळणी काय करायच्या? भरीला उसंडोनी रीताकरी घट विसत आणि याची गोविंदाची सट. देवाला पाहण्याकरता काय करायच्या? भरलेला पाण्याने हंडा मुद्दाम पालशे करायच्या. सासूबाईला सांगायच्या घरामध्ये पाणी नाही, मी काय करते पाणी घेऊन येते. आणि पाणी घेऊन येते त्या निमित्ताने काय करायच्या? भगवान परमात्म्याला बघत बसायच्या. आणि बघत असताना महाराज त्या गोपिकांना ती पापणी सुद्धा लवलेली सण होत नसे. त्या असं काय हा ब्रह्मदेव जड बुद्धीचा आहे? पापण्या निर्माण केल्या. जर याने पापण्या निर्माण केल्या नसत्या तर देवाचं स्वरूप अखंड आम्हाला पाहता आलं असतं. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकाराम महाराजांना विचारलं महाराज ठीक आहे आवडीचं लक्षण सांगितलं, तुम्ही जे सांगता पाहता लोचन सुखावले, नेमकं सुख झालं ते काय? नेमकं कोणत्या पद्धतीचं सुख झालं?
तुकाराम महाराज त्या सुखाचं लक्षण 3ऱ्या चरणात सांगतात. लाचावले मन लागलेसी गोडी ते जीवे नसोडी आई. अरे काय मी ते सुख किती प्राप्त झालं असं सांगू मी शब्दात सांगू शकत नाही. त्या सुखाचा परिणाम माझ्या इंद्रियांवरती झाला. लाचावले मन लाचावून गेलं. लागलेसी गोडी नवे आता काय झालंय ते जीवे न सोडी ऐसे झाले. तुकाराम महाराज देवाला सांगू लागले, देवा हे तुमचं खरंच असं रूप आमच्या डोळ्यासमोर कायमच राहिलं पाहिजे. देवा तुम्ही आमच्या दृष्टिकोनातून मायबाप आहात, आम्ही तुमची लेकरं आहोत. आमचं हे लढीवाळाचं मागणं तुम्ही काय करा, पूर्ण करा. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही
द्यायचे आहेत, जरा माहिती सांगायची, त्यानंतर शेवटची चालू होईल आणि आपली सेवा संपल्यावर आपण जाहीर करू. आपला माधव पायवारी दिंडी सोहळा 20 तारखेला सकाळी बरोबर 6 वाजता परशुराम मंदिरातून भगवान परशुरामांच्या पालखीसह पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यावेळेला या सगळ्या या भव्य अशा वारीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. यावर्षी पर्व काळ आहे. पर्व काळ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. यंदा फार मोठी वारी भरणार आहे महाराज, फार मोठी वारी भरेल. कारण काय झालं, योगायोग माघ शुद्ध दशमी यावर्षी गुरुवारीच आले. घरी जाऊन बघा म्हणजे आपल्याला कळेल. त्यामुळे फार मोठा पर्व काळ आहे. आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, ज्याला कुणाला वारकरी व्हायचं असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे फार महत्वाचं. तुकाराम महाराजांना जसा अनुग्रह झाला तसाच तुम्हाला जर कुणाला आपल्या जीवाचं कल्याण करायचं असेल, भागवत धर्माचं जर आचरण करायचं असेल तर खरंच त्याच्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाची वेळ आहे. त्यानं वारकरी व्हावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, युवक संघटनेच्या माध्यमातून आपला नेहमी सप्ताह होत असतो सतीवरती. यावर्षी सुद्धा भव्य अशा प्रकारामध्ये तो सप्ताह संपन्न होणार आहे. ठिकाण तेच आहे, फक्त त्या सप्त्याची वेळ 10 मे ते 17 मे अशी असणार आहे. म्हणजे अजून त्याला 3-4 महिने आहेत. पत्रिका ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील. फक्त एक कानावरती माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही बघितलं, तुम्हाला सांगू खरं, हे आपल्या आता कोकणाचं वैभव आहे. आणि हे सगळं बघून सगळे परशुराम मध्ये जे लोक विद्वान असे कीर्तनकार आले होते त्यांनी मला नंतर फोन करून सांगितलं की महाराज खरोखर हा तुमचा समाज खूप चांगला आहे. त्यांनी एक कारण सांगितलं, आम्ही बघतो जातो कीर्तन करतो, सगळे साठीच्या पुढे, सगळे म्हातारे, ना त्यांना टाळ वाजवता येत ना नाचता येत. कारण काय असतं, नाचावं कुठं, इथं नाचू कीर्तनाचे नाही का, कुठेतरी नाचू नये. नाचायचंच असेल तर नाचण्याकरता पाहिजे. तारुण्यामध्ये नाचता येतं, अन्यथा म्हातारपणामध्ये नाचता येत नाही. तर अशा या युवकांच्या मार्फत सतीवरती सप्ताह होणार आहे. त्या सप्त्यामध्ये फार मोठ्या विद्वत अशा कीर्तनकाराची कीर्तन होणार आहे. फक्त आपल्याला एक विनंती, आपण कीर्तन जिकडे तिकडे सप्ताह होतात, तुम्ही याच्याकरता यायचं आहे की आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायचं, बाकी काय. कारण काय आहे, आता झालं आपलं झालं, याच्या पुढची जी आपली सांप्रदायिक धुरा आहे ते आता ते सांभाळणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्यांना फक्त प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि प्रोत्साहन देण्याकरता आपली उपस्थिती ही अतिशय महत्वाची आहे. ज्या वेळेला पत्रिका छापतील त्यावेळेला आणि प्रत्यक्ष गावागावामध्ये जाऊन याचा आम्ही प्रचार करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आम्ही त्या गावामध्ये असणाऱ्या तरुण मुलांना जास्त इकडे आकर्षित करणार आहोत. आता आम्ही तशी सुरुवातही केले. गावोगावामध्ये आम्ही मृदुंगाचे क्लासेस वगैरे, परवाच आमरस गावामध्ये आम्ही एक क्लासेसचं उद्घाटन केलं. आता प्रत्येक गावामध्ये आम्ही तिथे जाऊन निदान काय होईल, मुलांना एक टाळ कसा वाजवावा याचं निदान इथून तरी सुरुवात होईल. आणि जेणेकरून त्यांना याची गोडी लागेल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आम्ही काय लगेच त्याला माळ घाल म्हणून असं म्हणणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे अगोदर त्याला गोंधरावं लागेल. आम्हाला चांगलं माहिती आहे, एकदम जर सांगितलं तर ते लगेच पळून जातील. त्यामुळे आम्ही त्याची सुरुवात केली. सगळीकडे आम्ही फिरतोय. ते सगळं करत असताना आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मला माहिती आहे आपण सगळेजण सहकार्य कराल, यात शंका नाही. कारण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरचे आम्हाला माहिती आहे. तेव्हा त्या नामसप्त्याला आपली उपस्थिती महत्वाची आहे. एक दिवस तरी फक्त काय करायचं, त्या सप्त्याला येऊन जायचं आहे. आम्ही गावागावामध्ये त्याची पत्रिका देणार आहोत. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी मी अर्पण करतो. पायीवारीच्या पत्रिका इथं आहेत, कुणाला जर पाहिजे असतील किंवा जे लोक वारीमध्ये सहभागी होणारे जे इच्छुक आहेत त्यांनी काय करायचे, ही पत्रिका घेऊन जायचे. शेवटची चाल पटकन म्हणा. Mother,
Thank you.